श्री स्वामी समर्थ। आज आपण जाणून घेणार आहोत पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्ण मातेचे तांदूळ बदलण्याचे शास्त्रीय व आध्यात्मिक महत्त्व कोणते, तसेच अन्नपूर्ण देवीची मूर्ती घरात असावी का, ती कुठे व कशी ठेवावी आणि पौर्णिमेच्या दिवशी कोणता नैवेद्य अन्नपूर्ण मातेला दाखवायचा आहे, याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुमच्या घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासू नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अन्नपूर्ण माता म्हणजे अन्न, समृद्धी व समाधानाची देवी। घरातील धान्याची भरभराट कायम राहावी यासाठी दर पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेच्या वाटेतील तांदूळ बदलणं अत्यंत शुभ मानलं जाते। जे तांदूळ बदलले जातात त्यातील काही तांदूळ पक्ष्यांना खायला द्यावेत आणि काही तांदूळ घरातील मुख्य धान्याच्या डब्यात मिसळावेत। यामुळे घरातील अन्नधान्य पवित्र होते, अन्नाची कधीही कमतरता भासत नाही, देवीची कृपा घरावर कायम राहते। शास्त्रात सांगितले आहे, ज्या घरात अन्नाचा सन्मान केला जातो तिथे अन्नपूर्ण माता कायम वास करते। अन्नपूर्ण मातेचे तांदूळ कसे बदलायचे, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्र परिधान करा, देवघर स्वच्छ करा। त्यानंतर अन्नपूर्ण मातेच्या खाली वाटीमध्ये आपण जे ठेवलेले जुने तांदूळ आहेत ते अलगट काढा, नवीन स्वच्छ तांदूळ त्या वाटीमध्ये भरा। मनोभावे अन्नपूर्ण मातेचे स्मरण करा आणि प्रार्थना करा, हे माता अन्नपूर्ण, आमच्या घरात अन्न, धन व समाधानाची कधीही कमतरता पडू देऊ नकोस। दर पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेला गोडाचा नैवेद्य दाखवावा। नैवेद्य म्हणून तुम्ही पुरणपोळी, गोड भात, शिरा, साखर तूप, गूळ यांपैकी काहीही मनापासून अर्पण करा। अन्नपूर्ण माता भक्ती पाहते, तुम्ही नैवेद्यात पदार्थ कोणता दाखवला याचे महत्त्व नाही, भक्तीला खूप महत्त्व आहे। आपल्याला जे शक्य होईल तो गोड पदार्थ आपण मनापासून नैवेद्य म्हणून देवीला दाखवावा। घरात अन्नपूर्ण देवीची मूर्ती असणे अत्यंत शुभ व फलदायी मानले जाते। अन्नपूर्ण मातेची मूर्ती असल्यामुळे घरात अन्नधान्याची भरभराट होते, अन्नाचा अपमान होत नाही, कुटुंबातील सदस्यांमध्ये समाधान राहते, आर्थिक स्थैर्य प्राप्त होते। विशेष करून ज्या घरात स्वयंपाक करणारी व्यक्ती देवीवर श्रद्धा ठेवते त्या घरात कधीही उपासमारीची वेळ येत नाही। अन्नपूर्ण देवीची मूर्ती कुठे व कशी ठेवावी, तर अन्नपूर्ण देवीची मूर्ती ही देवघरात ठेवावी। देवघर ईशान्य कोपऱ्यात असावे, म्हणजे उत्तर व पूर्व दिशेला असावे। मूर्ती तांदळातच ठेवावी। अन्नपूर्ण देवीची मूर्ती थेट जमिनीवर ठेवू नये, तसेच ती देवघरातच ठेवावी, स्वयंपाकघरात मूर्ती ठेवू नये। दररोज मूर्तीची पूजा करावी, तांदूळ रोज बदलायची आवश्यकता नाही, फक्त पौर्णिमेला तांदूळ बदलावेत। दीप व अगरबत्ती लावून अन्नपूर्ण मातेची पूजा करावी, फुले अर्पण करावेत। मूर्ती नेहमी स्वच्छ ठेवावी, धूळ लागू देऊ नये। जर तुम्ही दर पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेचे तांदूळ बदलले, गोडाचा नैवेद्य अर्पण केला
आणि देवीची मूर्ती श्रद्धेने घरात स्थापित केली तर घरामध्ये अन्न, धन व समाधानाची कधीही कमतरता भासत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.